everyone, good morning. आज वटपौर्णिमा आहे, so today's vlog is all about the वटपौर्णिमा, like how we do prepare for the वटपौर्णिमा and our outfits and everything. आणि आज वटपौर्णिमा असल्यामुळे प्रत्येकला माझं सगळं ऐकावं लागणार आहे, कारण मी त्यासाठी फास्ट करते. सो आय मेक शुअर की तोही माझ्यासाठी फास्ट करेल. इट इज नॉट लाईक दॅट की मलाच तो हवा आहे 7 इयर्ससाठी, नेक्स्ट त्यालाही मी हवी पाहिजे, राईट? त्याला मी हवी पाहिजे, ओके, त्याला मी हवी. फाईन. सो त्यालाही मी फास्ट करायला सांगणार आहे आणि बघूया तो करतो की नाही, बट मी त्यालाही फास्ट करायला सांगणार आहे. जे मी करेन मी त्यालाही करायला सांगणार आहे आज. सो लेट्स सी. काय करतोय? प्रतीक अंघोळ करतोय. अच्छा, तू आज फास्ट करणार आहे का? फास्ट करशील का माझ्यासाठी? जाऊ दे, तू बाहेर आहे, मग बोलूया. बघूया प्रतीक काय म्हणतो. मी त्याला विचारलं तर आहे की फास्ट करणार आहे की नाही, बट आय विल मेक शुअर की तो करेलच. प्रतीक, माझ्यासाठी फास्ट करणार आहे का तू? काय माझ्यासाठी फास्ट करशील का? तुझ्यासाठी फास्ट वट सावित्री पौर्णिमा ऑलरेडी केलाय मी यार. तुला काय वाटलं तू काय सांगशील तर मला मी करणार नाही. ऑलरेडी केलाय मी फास्ट ऑलरेडी. वाव, सगळ्यांना प्रतीक सारखा नवरा भेटूया. गाईज पण प्रतीक नाही. मला बोलायचं काहीतरी तुमच्यासोबत. गाईज हे बघा, तिने मला माझ्यासाठी फास्ट करून 7 वर्षासाठी मला अडकवलेलं. 7 वर्ष नाही, सॉरी, 7 जन्मासाठी. 7 जन्मासाठी सात जन्मासाठी मला अडकवलेलं आहे. आणि मी फास्ट करून तिला 7 वर्ष, म्हणजे आम्ही असं 14 वर्ष अडकलेलो आहे. 14 जन्म अडकलोय गाईज. 7 वर्ष. हा नाही, माझं पहिलं लग्न आहे त्याच्यामुळे मला चुकू शकतं गाईज, सांभाळून घ्या. पहिलं म्हणजे दुसरं करणार आहे? नाही, पहिलं आहे ना, फर्स्ट एक्सपिरियन्स आहे ना. हा, तर वाव, आज प्रतीक मला प्रिन्सेस ट्रीटमेंट देणार आहे. सो माझा फास्ट आहे, तर तो माझ्यासाठी आता काय करतो प्रतीक? क्या चाहिए? आपण काही खाऊ नाही शकत ना, पण पूजा होईपर्यंत. चहा सोडून काहीच नाही. ठीक आहे, पितूच मग. चलो गाईज, टू बी कंटिन्यू. आय वॉन्ट टू बी रेडी व्हायचं बाकी आहे, पण माझी बायको इतकी रेडी होतीये. मी स्वतः एक्साइटेड आहे की तिचा फर्स्ट लुक बघायला. तुम्ही पण बघा. वट पौर्णिमा लुक आपण रिव्हील करणार आहे. वेट फॉर द मुमेंट. नाव 1 2 3. तर सांग, चल काय इनकम्प्लीट आहे माझ्या मेकअप मध्ये? वेट मला बघायला लागेल. टिकली नाही. ओके, सिंदूर. हा, सिंदूर नाही अजून. एवढंच नाही. ओ या, मी जिंकलो. कशी बेस्ट, एकदम मस्त, सुंदर, कडक, ही साडी मला लाजवाब. घेतलेली आहे. बघा गाईज, मी घेतली साडी. कसं आहे, सॉरी, असं साडी. तू काय घालतोस? आवडलं ना? माझं होत आलंय, मी थांबणार नाही, मी चालली जाईल. मी असाच येऊ का? सो कपडे घालतो सो आल्या. काय घालतोय? मी नाही डिसाईड केलं काय घालायचं. बघ ना, पूजेला जायचं. काय घालू शकतो मी? चल, असं मला तर तसंही आवडतं. चलो, आम्ही आता असंच चाललोय. माझी बायको बोलणार तर मी याच्यावर पण येणार. आज वट पौर्णिमा आहे गाईज, सो थोडंफार करायला लागतं. यू अंडरस्टँड. हॅलो गाईज, फायनली आम्ही रेडी झालोय. काय थांब. फायनली बरं घे थोडं, मला तर दिसतोय. हा, मी कधीचा रेडी झालोय गाईज. फायनली ही रेडी झाली. ही मला खूप आवडायचं असतं. मी रोज साडी नाही घालत. ऍक्सेप्टेड. मी काही बोललो नाही, फक्त मी इन्फॉर्म करतोय. रेडी होऊन सुंदर पण तर दिसते. इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी टू इन्फॉर्म माय ऑडियन्स. ओके, सो आता आम्ही पूजा करायला जाऊ. कट काय करते का? मग माझी हाईट नाही ना बघा, माझा हात गळून येतो. तर
मी पकडू का? नाही ठीक आहे. हम्म. हां, तर आता आम्ही रेडी झालोय. आता मी पूजेची तयारी करते. आता आम्ही इथे आमच्या बिल्डिंगच्या जवळच आहे ना? वडाचं जवळ. झाड आहे, तिथे जाऊ, तिथे थोडंसं शूट करू, पूजा करू, माझ्या पती परमेश्वरांचे मी वा. चरण स्पर्श करेल, वा. चरण स्पर्श करेल, अजून आशीर्वाद घेईन, कारण वा. की 7ही वर्ष मला माझा हाच नवरा हवा आहे. ॲज अ नवरा प्रतीक, जेन्युनली लाईक आय लव्ह यू. माझ्यासाठी पण बोलावं लागतं. हो हो, मला पण 7 जन्म ही बायको. मी पण उपवास केला. मी बोललो जसं थोड्या वेळ आधी सकाळीच बोललो हिला की 14 जन्मासाठी आपण बुक झालेले, 7 तुझे 7 माझे. हा, तर मला एक्सपेक्ट नव्हतं, बट तो स्वतःच बोलला की त्याने ऑलरेडी केलाय माझ्यासाठी फास्ट. मग करू शकतो मी. मला पण काळजी, जेवढे ती मला प्रेम करते त्याच्या दुप्पट मी बी करतो. ही साडी मला साडी खूप आवडली. एक प्लेन आहे, खूप सुदिक आणि सोबर वाटतीये, आणि ही मला प्रतीकने गिफ्ट केली आहे. लाईक आय जस्ट लव्ह इट. आणि हा कुर्ता आम्ही काल घेतलेला. सो दिस इज आवर आउटफिट फॉर टुडे. जास्त हालतोय, थांब मी धरतो. तू बोल. हा, बोल, तू बोल. आहे तुझा नवरा, तेरा नवरा अभी है. बोलो, बोल. हा, काय बोलते? हा, तर हे आउटफिट आहे आज आमचं. ही साडी प्रतीकने घेतली आहे आणि आम्ही अशी सुंदर सुंदर दिसतोय आज. आणि हे कॉन्ट्रास्ट प्रतीकची चॉईस होती की लाईक मी रेड घालेल, रेड ग्रीन, आणि तो पण ग्रीन असं येलोइश, नॉट रिअली येलोइश बट काइंड ऑफ आम्ही हे करू, कॉन्ट्रास्ट करू. सो ही प्रतीकची चॉईस आहे. आय एम सो प्राऊड ऑफ यू माय सेल्फ. आता खूपच वरती घेतो. कसं वाटतंय गाइज? प्राऊड ऑफ यू माय सेल्फ. ही माझी चॉईस आहे, माझं कॉम्बिनेशन आहे. आणि मी पण तुझी चॉईस. प्लीज कमेंट करून सांगा कसं दिसतंय कॉम्बिनेशन. सो या, आता आम्ही जातो पूजा करायला. ऑलरेडी लेट झालंय आणि आज आम्ही वर्क फ्रॉम होम आहे. आमचे ऑफिसेस पण आहे आणि दिस इज आवर लाईक वर्क फ्रॉम होम. फायनली आम्ही निघालोय. ही हा माझा नवरा प्रतीक, मी, आणि हे आमचे पूजेचे ताट, ही आमची गाडी. आम्ही निघालोय. आता आम्ही कुठे चाललोय? आपण खराडीत एक मंदिर आहे, तिथे वडाचं झाड आहे, तिथे आम्ही पूजा करायला चाललोय. आम्ही वटपौर्णिमेच्या पूजेचे फुल ऑन व्हिडिओ बघितले की पूजा कशी करावी, पहिले काय व्हावं, फुलं कसे व्हावे. प्रतीकने फुल रट्टा मारलेला आहे. आता आम्ही तिथे जाऊन पूजा करणार आहे स्टेप बाय स्टेप, कारण त्याला इतकं नॉलेज नाहीये पूजा कशी करायचे आणि मला तर अजिबातच नाही. सो आम्ही फुल यूट्यूबवर सर्च केलंय की पूजा कशी करावी वट सावित्री पौर्णिमेची. सो आम्ही ते सगळं फॉलो करणार आहे स्टेप बाय स्टेप. तुला काय म्हणायचं याच्यावर? तू गाडी चालव बाबा, तू गाडी चालव. काल आम्ही 2 व्हीलरवर गेलेलो ना, तर आम्ही बोलत होतो आणि मी शूट करत होती, तर प्रतीकचं अजिबात लक्ष नव्हतं आणि खाली एकदम मोठा गड्डा आला. त्याला काय थोड्यावर ना आम्ही वाचलो काल, थोड्यावर. म्हणून आता मी त्याला डिस्टर्ब नाही करत आहे. तुझी गाडी चालव. भूक लागली आता मला. मला भूक लागली आहे. 12 वाजले. आम्ही सकाळी 10:30 वाजची. मी तर आवरतीच आहे. भाई तो आंबा तरी खायला पाहिजे होता आपण. तर आमचे फ्रेंड्स लोक बोलतात काय करताय तुम्ही, काय करताय, तसेच काय करताय तुम्ही, लाईक वाव आलं, काय करताय तुम्ही. असं नाही की काय करताय तुम्ही, नाही काय करताय तुम्ही. अप्रिशिएशन. हा राईट, अप्रिशिएशन वे मध्ये बोलतात ते की काय करताय तुम्ही. त्याच्यामुळे आम्हाला थोडं जास्त मोटिवेशन मिळतंय की ओके चला. बाहेर खूप मारली साड्या घालतात ना. मग काहीच आम्ही आलोय. गाडी बस पण नाही उडवणार तुला, नको घाबरू. वटपौर्णिमा महोत्सव आहे, त्याच्यामध्ये आम्ही आलोय आमच्या बिल्डिंग सोडून. परफेक्ट झालं पाहिजे. 7च्या 7 जन्म झालं पाहिजे. एक जन्म कमी, एक जन्म जास्त झालं चालन, कमी नाही झाला पाहिजे. परफेक्ट. कर तू मन लावून कर.
चल गा आपण जाऊ दे गुंड ती इकडनं असा असं नाही पण धाग्याला धागायचं डायरेक्ट बांध कुठे की त्याला काय होतं वडाला गुंड स्टार्ट तर कोणीतरी वडापासूनच केलं तर एवढे धाग्याला धागा लावलं तर मग त्यांच्या नवऱ्याला माझा काय लावते काय सेन्स आहे ते लाव इथं कुठं मी दिलो विचारूया ना यांना विचारा पाहिजे मावशी आलं तर सगळे नवरे लाईन इथंच बांधायचे असे सर्व भाई स्ट्रगल बघा माझ्या बायकोचं एक नंबर चलो ते आता आता राऊंड चालू होणार आहे बघा करणार तो आता पाया वाव वाव गाईज वा 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 फायनली पूजा झाली आमची. एवढं इम्बॅरेस झालंय आज मला, एवढं जास्त नाही. मी पूजा करत होती, त्यानंतर ओटी भरायची ना, तर मला माहितच नाही ओटी कशी भरता. म्हणजे नॉर्मल माहिती आहे, बट ते आंबा देतात, गहू मी घेऊन सगळं आलेली ॲज पर यूट्यूब, पण यूट्यूबला सांगितलं नव्हतं की ओटी कशी भरायची. ती बाईला सांगत होती की हे कर ते कर. हा मग ऑब्व्हियसली चांगली गोष्ट आहे ना, उलट चांगली गोष्ट आहे की ते सांगतात आपल्याला की काय करायचंय. पण आहे तर मग म्हटलं की बिल्डिंग मध्येच जाऊया, कशाला उगाच एवढा लांब, काय की हाफ आवर लागला मला इथे यायला. बट जेव्हा ते सगळं बघितलं म्हणजे छान फील झालं की ओके वटपौर्णिमा आहे. कारण की लास्ट इयर माझी फर्स्ट होती, बट ऑफिस होतं तेव्हा वर्क फ्रॉम होम पण नव्हतं, आणि आम्ही फक्त एक छोटंसं झाड होतं तिथे गेलेलं इव्हिनिंगला 6 वाजता. सो इतकं काही फन नाही होतं. बट यावेळेस आम्ही फुल फन केलं, पूजा केली, थोडी एम्बॅरेसमेंट पण झाली, बट ठीक आहे, शिकायला मिळालं. आणि हा बघतोय मला असं नाही की येईल माझ्यासोबत राऊंड मारेल, उचलून भाई मी सांगितलं सगळी प्रोसिजर सांगितली, मी पाठ करून आलेलो. किती काही नवरे असतात, किती रील्स मी बघितले, ते बायकोला उचलून घेऊन फेऱ्या मारतात. चला उचलून नाही घेतलं विच इज फाईन, बट अटलिस्ट एवढी तर इम्पॅथी ठेवावी की माणसाने माझ्यासोबत राऊंड मारावी नाही. साडीमध्ये हिला चालता येत नाही. सो फायनली आमची पूजा झाली, सगळंच झालं. देन आम्ही बाहेरही फिरून आलो. आता फक्त फराळाचं करून फास्ट वगैरेचं खातो, बनवतो आणि खातो. आणि वर्क फ्रॉम होम आहे त्याच्यामुळे आम्ही ब्लॉग कंटिन्यू नाही करत आहे. आता आम्ही काम करतो दोघंही. भाई खूप भूक लागली, आता मी खाणार आहे. माझा पण उपवास आहे आज. हा, तर प्रत्येकचाही उपवास आहे, तर तोही खाईल, मी पण उपवासाचं खाईल. आणि मग करूया, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. या बाय.